दक्षिण मुंबईचा कौल कुणाला मिळणार यासाठी 4 जून रोजी अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे। त्याचं कारण सुद्धा तसंच आहे। गेल्या 4 निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबईनं जो कौल दिला तोच देशाचा कौल ठरला। ज्या पक्षाचा उमेदवार दक्षिण मुंबईनं निवडला तोच पक्ष सहभागी असलेली आघाडी किंवा युती देशामध्ये सत्तेत आली। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यामधली ही स्पर्धा ही त्या 2 पक्षांसाठीच नाही तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठीही महत्त्वाची ठरते आहे। दक्षिण मुंबईचा गड ठाकरेंची शिवसेना पुन्हा राखणार, भायखळ्याच्या आमदार होणार दक्षिण मुंबईच्या खासदार। दक्षिण मुंबईचा दिल्लीत नेतृत्व करण्यासाठी कौल कुणाला? देशाच्या कौलासारख्याच निकालाची परंपरा दक्षिण मुंबई पाळणार। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ केवळ मुंबईचे दक्षिणेकडचं निमुळतं टोक नाही तर देशातील प्रगतीचं सर्वोच्च शिखर। या शिखरावरती आरूढ होत उच्चभ्रू वस्तीमधल्या गगनचुंबी इमारतींमध्ये राहण्याचं स्वप्न, नोकरशहा, राजकीय नेते, उद्योजक, व्यापाऱ्यांच्या आलिशान घरांची स्वप्ननगरी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँकांची मुख्यालयं, मंत्रालयं अशी सत्ता केंद्र। एकीकडे मलबार हिलचे कुबेर तर दुसरीकडे मुंबई चालवणारे गिरणगावचे कष्टकरी। एकीकडे शेअर बाजार, दुसरीकडे बंदरांमधील कोळीवाड्यांमधले मासळी बाजार। मुंबईकरांच्या शब्दामध्ये सांगायचं तर संपूर्ण लोकल सकाळी सकाळी या भागामध्ये येऊन रिकामी होते आणि संध्याकाळी तितकेच लोक आपापल्या घरी परततात। अशा या लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या वेळी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून याआधी 2 वेळा खासदार राहिलेले अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या समोर शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि भायखळ्याच्या सध्याच्या आमदार असणाऱ्या यामिनी जाधव या सामना देत आहेत। आमदारांमध्ये नेमका कुणाचा जोर? कुलाबा राहुल नार्वेकर भाजपा, मुंबादेवी अमीन पटेल काँग्रेस, मलबार हिल मंगलप्रभात लोढा भाजप, भायखळा यामिनी जाधव शिंदेंची शिवसेना, शिवडी अजय चौधरी ठाकरेंची शिवसेना, वरळी आदित्य ठाकरे ठाकरेंची शिवसेना। 2009 पूर्वी हा मतदारसंघ फक्त दक्षिण मुंबई पुरता मर्यादित होता। 2009 मध्ये पुनर्रचनेमध्ये या मतदारसंघात संपूर्ण गिरणगाव आणि वरळी कोळीवाड्याचा भाग समाविष्ट झाला। रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, सत्र न्यायालय, चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनल सारखी स्थानकं ही सगळी इथेच आहे। तर महाराष्ट्राचा राज्यकारभार जिथून चालवला जातो ते मंत्रालय, सत्तेचं केंद्र विधिमंडळ आणि मुंबईची महानगरपालिका मुख्यालय हे सुद्धा याच मतदारसंघात आहे। या मतदारसंघातील काही महत्त्वाचे मुद्दे हे यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। दक्षिण मुंबईमधले महत्त्वाचे मुद्दे: किनारा भागातील CRZ, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न, वरळी लोअर परेलमधील BDD चाळी, गिरगाव नागपाड्यातील जुन्या इमारती, मुंबई सेंट्रलमधील BIT इमारतींचा मुद्दा, जुन्या मुंबईतील बाजारपेठांचे प्रश्न, सराफा व्यापाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न। इथले मतदार मत देताना या मुद्द्यांचा विचार करतील अशी शक्यता आहे। अर्थात त्याचबरोबर यावेळी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वासारखे भावनिक मुद्दे सुद्धा मतदारांचं मत ठरवण्यामध्ये महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे। या वेळेला दलित आणि मुस्लिम समाज हा मोदी नको अशा भावनेत आहे आणि भाजपच्या उमेदवाराला किंवा भाजपच्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला पराभूत करू शकेल अशा उमेदवाराला मतदान करण्याच्या मनस्थितीत आहे। सगळीकडेची जी रिपोर्ट आहे ती असेच आहे की समाजाने एक गट्टा मतदान दलित आणि मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणाने भाजप आणि मित्रपक्षात किंवा महायुतीच्या विरोधात केलेला आहे। आपण जर दक्षिण मुंबईचं जर बघायला गेलं तर 25% मतदार मुस्लिम आहे, 7% मतदार हे दलित आहेत। हा 32% जो हा मोठा ज्याला आपण म्हणता येईल एक मोठी मतपेटी म्हणता येईल, मतपेढी म्हणता येईल आणि एकूण जो मराठी मतदार आहे तिथे त्यांच्यामध्ये मूड असा आहे की ज्यांच्याशी आमचं काही लोकांशी बोलणं पण झालं तर ही निवडणूक निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी झालेली आहे। सध्या तरी या मतदारसंघामध्ये आमदारांचा हिशोब केला तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं पारडं एकाच पातळीवरती दिसतंय। वरळी, शिवडी, लालबाग या गिरणगाव परिसरातील ठाकरेंना मानणारा आणि त्यांच्या भगव्याशी इमान राखणारा मराठी मतदार हा महायुतीच्या विरोधामध्ये कडवटपणे उभा ठाकू शकतो। त्याचवेळी गिरगाव, मुंबई सेंट्रल, ताडदेव, कुलाबा या इतर भागातील मराठी माणूस काय ठरवतो त्यावरती सुद्धा मशालीची धग किती वाढते हे ठरेल। भायखळा, भेंडी बाजार सारख्या भागातील मुस्लिम मतं सहानुभूतीमुळे आणि काँग्रेसच्या हातामध्ये मशाल असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सोबत जाणार असल्याचा दावा केला जातोय। भायखळा मतदारसंघातील यामिनी जाधवांचे समर्थक त्यांना साथ देतील असाही विश्वास आहे। मिलिंद देवरा हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आल्यामुळे देवरा यांचे समर्थक प्रथमच धनुष्यबाणाचं बटण दाबतील अशी शक्यता आहे। अर्थात
किती मुस्लिम मतदार तसं करतील हा सुद्धा प्रश्न आहे। भाजपचे कोर मतदार यामिनी जाधव यांच्या पाठीशी उभं राहण्याची शक्यता आहे। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन सन्मानित केले, आशीर्वाद दिलेत। खरं तर पूर्ण ठाकरे घराणंच म्हणजे आदित्यजी असतील, तेजस असेल, वहिनी असतील, या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात। आणि यावेळेला खास करून मी निव्वळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, आप, कम्युनिस्ट सगळ्या पक्षांचं, रिपब्लिकन, संभाजी ब्रिगेड या सगळ्या पक्षांचा भरभरून पाठिंबा मिळतोय आणि म्हणून विजयाची खात्री आहे। लोकांच्या घरांचा प्रश्न सोडवेन, त्यांना जे नवीन धोरण आलेलं आहे त्या अंतर्गत त्यांचा रिडेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करेन, त्याच्यानंतर ट्रॅफिकवर काम करेन, आरोग्यावर काम करेन, शिक्षणाच्या बाबतीत लोकांना प्रायव्हेट शाळा जास्त पसंती असते तर त्या दर्जाच्या आणि आता त्या दर्जाच्या शाळा चालू झाल्या आहेत तर त्या दर्जाच्या शाळा या साऊथ मुंबईमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करेन। आणि सगळ्यात पाचवा आणि शेवटचा उत्तर माझं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला लोकप्रतिनिधी बनण्याचं काम करेन। महाराष्ट्रामधल्या लक्षवेधी लढतींपैकी एक लढत असणाऱ्या दक्षिण मुंबईची लढत दोन्ही शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे। त्याच्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने सुद्धा मराठी, मुसलमान आणि गुजराती मारवाडी अशा मिश्र मतदारांच्या या मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारू शकतं हे आता सांगणं अवघड आहे। मात्र गेल्या 4 निवडणुकांमधला अनुभव हाच आहे की या मतदारसंघाचा निकाल ज्यांच्या बाजूने लागतो त्यांनाच देशाचाही दिल्लीमधल्या सत्तेसाठीचा कौल मिळतो। 2004 आणि 2009 या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडून आले आणि देशाचा कारभार काँग्रेसच्या हाती गेला। तर 2014 आणि 2019 मध्ये एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईमध्ये कौल मिळाला आणि देशामध्ये भाजपच्या एनडीएचं राज्य आलं। त्यामुळे या मतदारसंघाच्या 202 निकालाकडे सर्वांचं लक्ष असणं हे स्वाभाविक आहे। ओम देशमुखसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।